नमस्कार मंडळी, मी भावना कुणाल देवटे काशवी फूड्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा पनीरच्या वेगवेगळ्या डिश ट्राय करतो। तर आज हॉटेलमधलीच एक रेसिपी आपण कमी खर्चात कढईभर घरच्या घरी करणार आहोत। तोंडात एक घास टाकताच विरघळणारे पनीर लबाबदार, एकदम हॉटेल स्टाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी कढईत तेल टाकून त्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, तमालपत्र, जिरे, दालचिनी, हिरवी वेलची, काजू, कोथिंबीर परतून त्यात आपण काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घालून पाणी टाकून मसाला मऊ होईपर्यंत एक वाफ काढून घेऊ। वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजलेला आहे। आता तो आपण एका ताटात गार करण्यासाठी ठेवून देऊ। इथे मी पाव केजी पनीर असे मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतले आहे। कढईत थोडं बटर घालून त्यात पनीर, हळद, मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर घालून आपण पनीर छान परतून घेणार आहोत। पनीर असे खरपूस परतून घेतल्यानंतर ग्रेव्हीमध्ये त्याची चव खूप छान लागते। पनीर छान फ्राय झाले आहे, बाजूला काढून कढईत थोडं तेल टाकून आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कांदा घालून फ्राय करणार आहोत। त्यात शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करून त्यात बेसिक मसाले घालणार आहोत, जसं कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ। मसाल्याला छान तेल सुटले आहे। थोडं पाणी टाकून आपण एक वाफ काढून घेऊ। भाजलेला मसाला छान गार झाला आहे। खडे मसाले त्यातले बाजूला करून आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ। तोपर्यंत इथे ग्रेव्हीच्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता त्यात आपण वाटलेले वाटण ॲड करणार आहोत आणि छान एकजीव करणार आहोत। थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी त्यात ओतलेले आहे। आपल्याला जितकी पातळ ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण पाणी ॲड करणार आहोत। आणि नंतर इथे मी किसलेला पनीर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपला फ्राय केलेला पनीर घातलेला आहे। छान आपण एक पुन्हा वाफ काढून घेणार आहोत। मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। वरून कोथिंबीर भुरभुरून आणि थोडंसं बटर ॲड करून आपला मस्त पनीर लबाबदार खाण्यासाठी तयार आहे। हॉटेलपेक्षा भारी तुम्ही घरच्या घरी पनीर लबाबदार अगदी झटपट असं बनवू शकता। पराठा, नान, जीरा राईस सर्वांसोबत अफलातून लागते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की